तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बघू शकता आपला गहू लई पळला ना मित्रांनो. आता काय करावं, इलाज नाही त्याला. इकडं पाणी सुरू आहे. हे पळडा गहू मित्रांनो, याला काय इलाज तुम्हाला माहीत असेल तर सांगा तरी आम्हाला. बघा ना, बघा कसा गहू आहे आपला चांगला, तरी पाळडा मित्रांनो देऊ. आणि इकडं पाणी सुरू आहे. काही इलाज असला तर सांगा मित्रांनो तुमच्याकडे. बघा ना किती पडलाय गो आपला. एक साईडला नाही पाळला मित्रांनो, इकडं बघा, इकडं कुठंच पडेल नाही गहू, फक्त इकडं पाळलेला आहे गहू आपला. हे काय झालं, पाणी दिलं मित्रांनो, लगेच दुसऱ्या दिवशी वारं सुटलं, त्याच्यामुळे पाळला देऊ. घेऊ वाटा लागलं मित्रांनो गहू पाहायला, दांड पाहायला जायचं म्हणलं तरी. बघा ना तुम्ही किती वाढलाय तो गहू, खाली काहीच दिसत नाही मित्रांनो. खाली लगे काहीच दिसत नाही. इकडं तरी मी वाट केली बघा अशी ये जायला, चेमू बरं आहे. नाहीतर भेव वाटा लागलं आम्हाला जायचं म्हणलं गावात तर. बघा ना किती वाढलाय आपला गहू. तिकडे बघा सोलर आहे आपलं. ह्या दांडाला लावले आपण पाणी. आता हे बंद करून टाकायचं, इकडं लावून देऊ पाणी आता आपण. इकडं लावून देऊ थोडंफार पाणी, म्हणजे कसं इकडा पण दांड होऊन जातो आपला. इतकं राहिलं मित्रांनो पाणी द्यायचं, 3-4 दांड, 4 दांड. बाकी इकडं पाणी इकडं द्यायचं नाही आपल्याला, इथून पलीकडे पाणी नाही द्यायचं. या दांड ह्यो दांड झालेला आहे. आता इकडं लावलं मी पाणी, इकडं पण लाविले आणि इथं पण लाविले बारीक. बघू शकता आपला गहू. वंबी बघा, बघा बरं किती चांगली वंबी आहे. शेतकरी मरमर करतो ह्या वंबीसाठी खूप. हेच ते झाड आहे, त्याचं आपण पोळी चपाती खातो.
हेच ते गव्हाचं झाड आहे. तुम्हाला तर माहीतच असेल याला गहू म्हणतात म्हणून. याच्या आतमध्ये गहू आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे गहू. हे बघा गहू वाळल्याच्या नंतर ते दुसरा कलर होतो त्याचा. बघा आपला आता गहू इथं गड्डा आहे मित्रांनो. गेलो तुम्ही गड्ड्यात आत्ता. गप्पनच पाय गेला बघा. इकडं चालू पाणी. इकडं आकडं दांड आहे. इकडं भक्कम दांड आहे. लांबरोक. तर कमेंट करून सांगा मित्रांनो कसा गहू आहे आपला. लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करा. भारी का नाही गहू सांगा आपला. मस्त ते बघा तिकडं पाणी चालू आहे. पाणी येतं आहे असं दांडाने. आणि इकडं डायरेक्ट गावाला लागतं पाणी. इतकं राहिलेलं आहे आपलं आता पाणी द्यायचं. इतकं पाणी देऊन झाल्यावर चालले मग घरी. मग ती खाल्ल्यावर आपल्याला हरभरा गोळा करायला जायचं आहे की नाही. शेतकऱ्याला तर काम करणंच भाग आहे.